भेदाभेद भेदाभेद भ्रम, भ्रम अमंगळ. भेदाभेद हा भ्रम आहे आणि भ्रम कुठलाही अमंगळच आहे. त्याऐवजी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. जगद्गुरु तुकोबाराज भेद स्वीकारायला तयार नाहीत. ते म्हणतात सगळंच अभेद आहे. बरं ऐका, भ्रम झालेला भ्रम सांगतो तुम्हाला. शास्त्रकार म्हणतात 4 गोष्टीत भेदाचा भ्रम, विशेषत्वाने 3 गोष्टीचा 5 अंगामध्ये विस्तार म्हणजे भेदाचाच भ्रम आहे. 1, जीव जीवामध्ये भेद नावाचा भ्रमच झालाय. जीव ईश्वरामध्ये भेद नावाचा भ्रमच झालाय. ईश्वर जीवामध्ये भेद नावाचा भ्रमच झालाय. जड ईश्वरामध्ये भेदाचा भ्रमच झालाय आणि जड जीवामध्ये भेदाचा भ्रम झालाय. जीव जीव हे भेद नाही, अभेद आहे. पण कोणीच म्हणायला तयार नाही माझा आणि तुझा जीव एक आहे. खरं एकमेकात जीवच नाहीये. हा, खरं सांगू का, पती पत्नी एकमेकात एका ताटात जेवतात तरी जीव नाहीये. कारण दोघांचा जीव एक मानायला तयारच नाहीये. खरं तुमचा माझा जीव एक आहे की नाही महाराज? एक जीव असताना आपण अनेक जीव मानायचं काही कारण आहे का? आणि अनेक जीव मानला नसता तर गोहत्या झालीच नसती. ज्या अर्थी गोमातेची हत्या होते त्या अर्थ माणसाला तो जीव वेगळा वाटतो. म्हणजे जीवाजीवात भेदच आहे. बरं, जीव ईश्वर तरी एकच आहे ना महाराज. जीव ईश्वरामध्ये भेद मानायची काही आवश्यकता आहे का? मला सांगा ना, ईश्वर माझ्यापेक्षा वेगळा आहे का? मी ईश्वरापेक्षा वेगळा आहे का? असा पण भ्रम आहे ना. म्हणजे मला माफ करा बरं का, एखाद्या माणसाला काही म्हणा तुम्ही, म्हणजे असा प्रयत्न करा तुम्ही, सहज बघा तुम्ही, मला उद्या सांगा. एखाद्या माणसाला सहज मूर्ख म्हणून बघा तुम्ही, सहसा तो काही बोलणार नाही, ठीक आहे, हसून देईल तो. एखाद्याला बावळट म्हणून बघा तुम्ही, फार लक्ष देणार नाही तो. एखाद्याला वेडपट म्हणून बघा तुम्ही, फार नाही लक्ष देणार तो. पण मी काय सांगतो ऐका, एखाद्याला तुम्ही असं म्हणा, तुम्ही काय देव माणूस आहात, तो म्हणतो राव वेडे झाले का तुम्ही, देव कुठे आपण कुठे. म्हणजे मूर्ख असल्याचं त्याला मान्य आहे, पण देव असल्याचं त्याला मान्य नाही. कारण त्याला भ्रम झालाय की ईश्वर वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. विठ्ठल विठ्ठल मग हा भेद जर दुःख आहे, भेद जर दुःख असेल तर महाराजांना या भेदामध्ये समाधान असावं का? अद्वैती तो माझे नाही समाधान, अद्वैत अवस्थेमध्ये माझं समाधान नाही. बरं, अद्वैत अवस्थेचं चिंतन केलं तर नेमक्या कोणत्या अद्वैत अवस्थेत महाराजांचं समाधान नाही? अनेक अंगाचं चिंतन आपल्याला करणं शक्य आहे. महाराज असमाधानी आहेत कोणत्या अद्वैत अवस्थेत समाधान? योग्याची एक अद्वैत अवस्था आहे, मुक्ताची एक अद्वैत अवस्था आहे, भक्ताची सुद्धा एक अद्वैत अवस्था आहे. योगी सुद्धा एक अद्वैत अवस्थेमध्ये जीवन जगतात. मुक्त सुद्धा अद्वैत अवस्थेमध्ये आहे, भक्त सुद्धा अद्वैत अवस्थेमध्ये आहे. योग्याची अद्वैत अवस्थेचं चिंतन करा तुम्ही, योग्याची अद्वैत अवस्थेचं चिंतन करा. 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या योग्याचं फार तोंड भरून वर्णन केलं की नाही? 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकातली पहिली ओवी सर्वांची पाठ आहे. अथवा योगी जो म्हणजे तो देवांचा देवो जाणीजे, ते सुख सर्वज्ञ माझे चैतन्य ते. हे कोण बोलतंय? हे भगवान बोलतायत. आणि ऐकतं कोण आहे? आमटी पिऊन अर्जुन. भगवान बोलतायत अथवा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे. अर्जुना, अरे योगी काही सामान्य समजायचं नाही बरं का. योगी म्हणजे ह्या देवांचाही देव आहे. काय योग्याचा अधिकार भगवान सांगतात. आणि विद्वान श्रोत्याला अनेक प्रश्न निर्माण होतात. अर्जुनाला एक प्रश्न निर्माण झाला, भगवान 2 मिनिटं थांबा, माझ्या शंकेचं समाधान करा आणि मग पुढे बोला. भगवान म्हणतात काय शंका आहे तुला? तुम्ही ज्या योग्याला देवाचा देव म्हणतात त्याला ही योग्यता दिली कोणी? ज्या योग्याला तुम्ही देवाचा देव म्हणतात त्या योग्याला ही योग्यता कोणी प्रदान केली?
तशी जर मिळत असेल तर माझीही फाईल पुटअप करतो, फाईलीवरती वजन ठेवतो, मलाही ती योग्यता प्राप्त करून घेतो. योग्याला अशी योग्यता कोणी दिली? कोणी दिली? ते अर्जुन म्हणे श्री अनंता, आम्हा विस्मय बहुचित्ता, चित्तात फार विस्मय, सांगे तया ईशी योग्यता कोणी तिची? कोणी त्याला ही योग्यता दिली देवा? मला सांगाल का तुम्ही? त्या योग्याला ही योग्यता देणारा कोण आहे? खरं मला सांगा, एखाद्याला प्रश्न विचारावा आणि त्या प्रश्नकर्त्याने उत्तरकर्त्याने त्याचं उत्तर द्यावं की नाही, पण अडचणी येतात महाराज. कधी प्रश्न कळला नाही की उत्तर देणारा नुसतं बघत राहतो, कधी प्रश्न चुकला की उत्तर देणारा हसत राहतो, आणि कधी कधी उत्तर चुकलं की प्रश्न विचारणारा हसत राहतो. आणि खरं सांगू का महाराज, जीवनच चुकलं की सगळं जगच हसत राहतं. अर्जुनाने प्रश्न विचारला की ह्या योग्याला कोणी योग्यता दिली? या देवाचं सरळ सरळ काम होतं की अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देणं. देवाने उत्तर देणं थांबवलं आणि स्वतःच हसत बसले, जोरात जोरात हसायला लागले देव. हे होतं ना कधी कधी. आता हसायला का लागले अर्जुनालाच कळे ना महाराज. कधी कधी असंच होतं, शेजारचा कीर्तनात हसतो, हाच विचार करतो नेमका का हसतो, कारण विनोद त्यालाच कळालेला असतो. प्रश्न फार अवघड पडतं. प्रश्न जर चुकीचा असेल तर हसू येतं ना महाराज. प्रश्न चुकीचा. एका गावामध्ये असं कीर्तन झालं, एकादशी होते. आपण सहज बोलतो वारकरी जीवन जगा, एकादशीचं महात्म्य थोडं सांगितलं. एका माणसाला वाटलं आपण वारकरी व्हावं. तो कीर्तनानंतर मला भेटला, म्हणले महाराज बरं वाटलं, आतापर्यंत जीवन व्यथित झालं, व्यर्थ झालं, आता वारकरी जीवन जगण्याची इच्छा झाली. माळ्या गळ्यात तुळशीची माळ घालावी असं वाटते, एकादशी करावी वाटते, वारी करावी वाटते, ज्ञानेश्वरी गाथ्याचं चिंतन करावं वाटतं. काही गोष्टी मला समजून सांगा, काही नियम आहेत? म्हटलं काहीच नियम नाही, एकच नियम आहे, खोटं बोलू नये वारकऱ्याने, खोटं वागू नये वारकऱ्याने, कुठलंही व्यसन करू नये वारकऱ्याने, ज्ञानोबा तुकोबा आणि पांडुरंग सोडून चिंतन करत बसू नये वारकऱ्याने, आणि गाथा ज्ञानेश्वरी सोडून अन्य काही मानू नये वारकऱ्याने. श्रद्धा नितांत असावी भागवत. आणि नियम म्हणून रोज हरिपाठ करावा, संध्या म्हणून रोज हरिपाठ करावा, आणि उपासना म्हणून 15 दिवसाची एकादशी करावी. याच्यापेक्षा वारकऱ्याने काय करावं? त्याने मला एक प्रश्न विचारला, महाराज 15 दिवसाची एकादशी करावी, ठीक आहे, एक अडचण फक्त माझी आहे. म्हटलं काय? माझी आई नाही आहे, मी आई विना पोरका आहे, माझी आई वारली आहे. भाद्रपदातल्या वद्य पक्षात नवमीला माझ्या आईचं श्राद्ध असतं प्रत्येक वर्षी. आईचं श्राद्ध मला घालणं, माझं पुत्र म्हणून पिंडदान करणं माझं कर्तव्य आहे. नवमीला माझ्या आईचं श्राद्ध असतं. माझी एक विनंती आहे महाराज, जर श्राद्धाच्या दिवशी एकादशी आली तर तेवढी मला सोडायची परवानगी असेल तर माळ घाला. करावी का सोडून द्यावी एवढं मला सांगा. मी तुम्हाला विचारतो, जर आईच्या श्राद्धाला एकादशी आली तर करावी का सोडून द्यावी? करावी का सोडून द्यावी? हा काय? करावी. करावी. सोडून द्यावी का करावी? करावी. कोणी म्हणतं करावी, कोणी म्हणतं नाही करावी, आहे की नाही? काहींना कळालं ते मात्र हसतायत, ज्यांना कळालं ते काय करतायत? हसतायत. त्याचं कारण आहे, माझा प्रश्न चुकीचा आहे. आईचं श्राद्ध नवमीला येतं, नवमीला कधी चंद्र सूर्य असेपर्यंत एकादशी येईल का? अहो नवमीला एकादशीच येणं नाही ना, माझा प्रश्नच चुकीचा आहे ना. नाही 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 नाही, आपलं श्राद्ध येईल तरी नवमीला एकादशी येणार नाही. हा प्रश्न जसा चुकीचा आहे तसा अर्जुनाचा प्रश्न चुकीचा आहे की कोण योग्यता. तेव्हा हसून हसून देव काय बोलतात बघा, ते तर श्रीकृष्ण हसोनी बोले, नवल हे ना तुझे बोलणे, ते तर कवनाशी काय दिजेल कवने अद्वैती. अरे काय वेडायचा अर्जुना तू, हसू नको तर काय करू? अरे इथं कोणी कुणाला द्यायचं? जिथं देण्याचा व्यवहार होतो, घेण्याचा व्यवहार होतो, घेणारा देणारा असतो. इथं योगी आणि मी म्हणजे अद्वैत तत्व आहे. मी म्हणजेच योगी आहे आणि योगी म्हणजेच माझं स्वरूप आहे. अद्वैत अवस्थेमध्ये आहे तर इथं देण्या घेण्याचा प्रश्नच नाही. 1 रुपयाच्या 2 बाजू म्हणजे अद्वैत तत्व आहे. या अद्वैत तत्व याला योगाचं अद्वैत स्थिती म्हणतात.
वेगळं नाही महाराज, पण तरी सुद्धा तुकोबाराय त्याच्यात समाधान मानून घेत नाही. बरं, मुक्ताच्या अद्वैत स्थितीचं चिंतन केलं तर मुक्ताच्या अद्वैत स्थितीमध्ये महाराजांनी समाधान नाही. मुक्ताची अद्वैत स्थिती काय? मुक्त कुणाला म्हणावं नाही. फार चिंतनामध्ये गेलं तर बऱ्याच होईल ते, पण ते आता सगळ्या 11चा नामटीचा विचार करूनच आपण चालतोय सगळं. हा हा मुक्त कुणाला म्हणायचं? माझं एकच एक सोपा भाव सांगतो महाराज. परमात्मा तत्व आणि जीव तत्व एक रूपाने सिद्ध झालं, जन्म मरणाच्या पलीकडे गेलं, मुक्त स्थिती प्राप्त झाली नाही का? मुक्ताचं चिंतन करत असताना अनेक ठिकाणी जर तुकोबारायांनी जेजुरीला जाऊन एक अभंग केला. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेमनगर सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. हा अहम वाग्या सोम वाग्या मुक्तावस्थाचा आहे. विठ्ठल विठ्ठल आणि हे नसेल कळालं तर जास्त सोपं सांगू का? मी आणि परमात्मा एक आहे या सिद्धांतावर जो गेला, मी आणि परमात्मा एक आहे याची खात्री ज्याला झाली तो मुक्तच आहे ना महाराज. वेगळे पण संपलं की मुक्ती आहे बस. मला सांगा, एक 2 मिनिटं घेतो. साधारणतः प्रकाश आल्यावर अंधार जातो का अंधार गेल्यावर प्रकाश येतो आपल्या बेलापूरमध्ये? म्हणजे कसं असतं, जे अंधार गेल्यावर येतो ना प्रकाश, का प्रकाश आल्यावर जातो अंधार? अंधार गेल्यावर प्रकाश येतो. अहो हे वेगळंच नाही. अंधार जाणं याचंच नाव प्रकाश येणं आहे आणि प्रकाश येणं याचंच नाव अंधार. वेगळं कसं राहिलो? अंधार. एका माणसाचं लग्न होतं जुन्या काळातले लग्न 8-8 दिवस व्हायचे आणि नवरदेव नवरीच्या घरी जायचा पूर्वी. आता ते वराडी मंडळ गेले, नाही का, 100-200 बैलगाड्या, सगळं उतरलं, वराडी उतरले, ते नवरदेव उतरले, कलोऱ्या उतरल्या, त्यांना राहायला घरं दिले वगैरे 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 सगळी व्यवस्था झाली. आणि एका लाईट वगैरे गेले असेल, लाईटची सोय नाही आणि अंधारामध्ये नवरदेव होता. नवरदेवच्या त्या कलोऱ्यांनी थोड्या काड्या लावल्या नवरदेवाला. अंधार 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 केला. नवरदेव तापला, शिव्या देऊ लागला. तेव्हा नवरदेवाचं सगळंच ऐकलं जात होतं, ऐकून घ्यायचे. नवरीच्या बापापर्यंत वार्ता गेली, अंधार आहे कुठल्या तरी खोलीमध्ये, नवरदेव चिडलेला आहे. जर राजच नाराज झाला तर कसं होईल? मग नवरदेव चिडलाय हे मुलीच्या बापाला कळलं. मुलीचा बाप नोकरावर चिडला. नोकराला म्हणतो, का रे लाज वाटते का तुला? काय बघतोय तो? अरे कोणत्या खोलीत अंधार आहे बघ, हे ते बाकी झालं. ही बत्ती घे माझी, ठेव पटकन जा. ही बत्ती घे, बत्ती कळते ना, कोणत्या खोलीत अंधार आहे तिथं ठेव. तो नोकर प्रत्येक खोलीत जायचा आणि अंधार शोधायचा हातात बत्ती घेऊन. सगळ्या खोल्या फिरून आला पण त्याला एकाही खोलीत अंधार सापडला नाही. पुन्हा मालकाजवळ ठेवली. म्हणले नवरदेव बावळटच मिळालं. म्हणले काय? एकाही खोलीत अंधार नसताना अंधाराच्या नावाने बोंबटा. ज्याच्या हातात प्रकाश आहे त्याला अंधार बघायला मिळेलच कसं? सांगा ना मला कसं मिळालं? समग्र दीप्ती घेता ते दीपची हाताती, जियेची तत्वता शिवची लावे. अमृतानुभवाचं चिंतन करा. प्रकाश तत्व हातात घ्यायला गेला तर दिवा हातात येईल, कारण दिवा आणि प्रकाश वेगळा नाही नाही का? समुद्रो ही तरंगा न समुद्र न तरंगा. समुद्र आणि लाट वेगळी नाही. नूतन नवदाम्पत्य समुद्रावर फिरायला जातात, म्हणजे जावंच लागतं. समुद्र सपाटीवर फिरून भेळ खाल्ल्याशिवाय मेळच जमत नाही. लाट अंगावर आली ती पत्नी म्हणते, का हो सुंदर लाट आहे, काहीच करू नका आयुष्यात, एवढी लाट मला घरी घेऊन चला. शक्य आहे का? का शक्य नाही? लाट आणि समुद्र वेगळा नाही. लाट आणि समुद्र वेगळा नाही. अजून ऐका. माझिया विस्तारले पना नावे, हे जगची नोवे अगवे. जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेच दही. दूध आणि दही म्हणजे नेमकं काय आहे?
काहीच नाही. दूधच दह्याच्या रूपाने नटलं आहे, दूधच ताकाच्या रूपाने नटलं आहे, दूधच खव्याच्या रूपाने नटलं आहे, दूधच बासुंदीच्या रूपाने नटलं आहे, दूधच पेढ्याच्या रूपाने नटलं आहे. दूध आणि पेढा वेगळा नाही, दूध आणि खवा वेगळा नाही, दूध आणि लोणी वेगळी नाही. परमात्माच जगताच्या रूपाने नटले आहेत. जगत आणि परमात्मा, जीवतत्व आणि परमात्मा तत्व, शिवतत्व आणि जीवतत्व वेगळं नाही. ही अवस्था म्हणजे मुक्त. विठ्ठल विठ्ठल मी काय म्हणतो, आता हे थोडं वरती झालं, आता खाली येऊन पुन्हा मुक्त सांगू का काय? चालू पुढे 2 मिनिटं घेतो. एका उपनिषदात आलेला एक दृष्टांत सांगतो. एक माणूस शिवभक्त होता. शिवभक्त शंकराची सोडून दुसरी अर्चना तो करायचा नाही. घरामध्ये शिवलिंग होतं, रोज अर्चना शिवाची करायची, शिवाची आराधना करायचा, शिवाची उपासना करायचा. एक दिवशी शिवाला बिल्वार्चन केलं, नैवेद्य दाखवला, प्रसाद म्हणून जेवायला बसला. एक दृश्य असं घडलं, घरात एक उंदीर असेल, उंदरं असतातच घरात. ते उंदीर शिवलिंगावर गेलं आणि शिवलिंगावर चढून दाखवलेला नैवेद्य खाऊ लागलं. दृश्य सामान्य. तो जो भक्त होता त्याने ते दृश्य बघितलं आणि त्याला एक गोष्ट खटकली, मी ज्याची आराधना करतो, ज्याच्यावर मी नतमस्तक होतो, त्याच्या मस्तकावर हा कसा बसू शकतो? मी ज्याच्यावर नतमस्तक होतो त्याच्या मस्तकावर हा कसा बसू शकतो? ज्या अर्थी हा मस्तकावर बसू शकतो याचा अर्थ याच्यापेक्षा हा मोठा देव असला पाहिजे. आणि मग मोठा देव असताना छोट्या देवाची पूजा करण्यात काय मजा आहे? म्हणून त्याला काय माहिती नाही, अशी उपरती झाली, शिवलिंग पाण्यात सोडली आणि उंदीर पकडून उंदराची पूजा करू लागला. सोन्याचा पिंजरा, उंदराला रोज अभिषेक, दूध, फुलं, हार, उंदराचीच पूजा. एक दिवशी काय झालं, चुकून त्या उंदराला मांजरीने बघितलं. तिने म्याव केलं, तुम्ही माझ्याकडे बघू नका, सोन्याच्या पिंजरासह उंदीर पळाला. याच्या लक्षात आलं हे तर मांजरीला घाबरतो. तो म्हणतो याच्यापेक्षा ही मोठी देव आहे. मग मांजरीची पूजा सुरू केली. बऱ्याच लोकांना मांजरीची पूजा आवडते, सगळंच मांजरीसाठी करतात. तो रोज तिला दही, दूध, तूप काय असेल ते उपचार करू लागला. एक दिवशी मांजरीला कुत्र्याने बघितलं, त्याने गुर्र केलं, ती फुर पळून गेली. याच्या लक्षात आलं हिला घाबरतं, याचा अर्थ हिच्यापेक्षा हे मोठं आहे. मग कुत्र्याची पूजा सुरू केली. कुत्र्याला स्नान, कुत्र्याला बळजबरीने माळ, म्हणजे शक्यतो घालून घेत नाही कुत्रं तुळशीची माळ, त्याला बळजबरीने घातली माळ. कुत्र्याला गंध, रोज कुत्र्याला अमृत, सगळं. आता देवच आहे ना, कुत्रच महाराज, कुत्रच. वातावरणात कधी बदलेल सांगता येत नाही. हा, काला झाल्यानंतर विश्वास नाही ठेवायचा. एक दिवशी मोकळी भाकरीची टोपली बघितली आणि देव असलेल्या कुत्र्याने त्या टोपलीत तोंड घातलं. तिथे मालकिनीने बघितलं, भाकरी टोप, तिला आधीच खटकलेलं होतं हे बावळटपणा, सारखी कुत्र्याची पूजा. ती म्हणली याची लाड त्यांच्याकडे, काय भाकरीची टोपली. तिने काठी घेतली आणि कंबरात टाकली, ते क्याव क्याव करत बाहेर पळालं आणि याने बघितलं. पुढचं आता मला सांगायलाच लावू नका. त्याच्या लक्षात आलं हे इला घाबरतं, याचा अर्थ याच्यापेक्षा ही मोठी आहे, हाच मोठा देव आहे. म्हणून त्याने साष्टांग दंडवत घातला. देवा 40 वर्ष अंत पाहिला रे, 40 वर्ष देव शोधत राहिलो, घरात देव मला कळाला नाही. ती म्हणली अहो मी देव नाही, तुला कुत्र घाबरतं. ती म्हणले चांगले दिवस येतं घ्या करून. कुत्तीची पूजा सुरू झाली. आता तिची पूजा पुन्हा कीर्तनात सांगायची काय आवश्यकता आहे? बऱ्याच दिवस चालली. एक दिवशी आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे, काहीतरी तिच्याकडनं कळत नकळत चुकलं आणि याचा पुरुष स्वभाव जागा झाला आणि एकदम तिच्यावर रागवला. हा असा रागवता क्षणी ती एकदम घाबरली. घाबरली की याच्या लक्षात आलं ही तर मला घाबरते, हिच्याही पेक्षा मी
मोठा आहे म्हणजे मी देव आहे. आता मीच जर देव आहे, पूजा करायची गरजच काय? मीच देव आहे, हाच मुक्तपद. हीच मुक्त अवस्था आहे. याच्यापेक्षा वेगळी काय सांगू महाराज? विठाला 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 विठाला. तिसरी जी अवस्था आहे अद्वैताची चिंतन करत असताना, ती भक्ताची आहे महाराज. भक्ताची अद्वैत अवस्था सांगत असताना महाराज म्हणतात, भेदाभेद तेची देव भक्त, भेदाभेद नाही जात. हा, भेद अभेद नाही, तेची देव भक्त. देव आणि भक्त तेच आहेत की ज्याच्यात भेदही नाही आणि अभेदही नाही, जे परमात्म्यापासून वेगळेही नाही आणि जे परमात्म्यातही नाही. ऐका तुम्ही, परमात्मा आणि भक्त एक आहेत. परमात्मा आणि भक्त एकच आहेत, वेगळे कधीच नाही ना महाराज, वेगळे कधीच नाही. पण अडचण काय झाली माहितीये का? देव भक्त तो झालाशी दोन्ही. तोच देव झाला आणि तोच भक्त झाला. कशासाठी? हा सुख सोहळा उपभोगण्यासाठी. विठाला 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 विठाला. देव आणि भक्त कधीच वेगळे नाही ना महाराज. मला एक सांगा, ज्ञानोबाराय आणि परमात्मा याला वेगळा म्हणणं शक्य आहे का? सांगा, ज्ञानोबाराय वेगळा आणि परमात्मा वेगळा असं म्हणाल का तुम्ही? काही नाही, फरक एवढाच आहे, नाव बदलून आले. लोपले ज्ञान जगे लोपले लोपले अवतार पांडुरंग नाव ठेविले जाणे आरती ज्ञानराजा महाकैवल्य आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी हित नेनते कोणी. अवतार पांडुरंग, पांडुरंग अवतार, नाव ठेविले ज्ञानी. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय, आपणची गुरु होय, आपणची गुरु होय, आपणची देव होय. कैसा प्रेम भाव. वेगळं पण काहीच नाही महाराज, वेगळं पण राहतच नाही. एक सांगू का? वेगळं पण स्वीकारलं जातं. वेगळं पण राहत नाही, वेगळं पण स्वीकारलं जातं. एक दिवशी असा प्रसंग घडला. बुद्धिमत्तां वरिष्ठ हनुमंतराय रामरायाच्या चरणाची सेवा करत होते. चरण सेवा करत होते. रामराय निद्रस्त होते, हनुमंतराय चरण सेवा करत होते. चरण सेवा करता करता रामरायांना जाग आली. जागे झाले रामराय आणि हनुमंतराकडे पाहिले. हनुमंतराय पाय दाबत होते. रामराय म्हणले, थांब, कोण आहे रे तू? हनुमंतराय म्हणले, मी तुम्ही मला ओळखलं नाही. रामराय म्हणले, मी नाही ओळखलं, मी तुला ओळखत नाही. तू कोण आहे? अरे कोण आहे तू? हनुमंतराय म्हणले, सगळे राजकारणी असेच असतात का? काम झाल्यावर कार्यकर्त्याचा फोन उचलत नाही. म्हणजे सगळं करून घेतलं, राजा होईपर्यंत, अयोध्येत बसेपर्यंत तुला सगळं ना, आता तू मला ओळखत नाही. रामराय म्हणले, नाही, कोण आहेस तू? तू कोण आहे? हनुमंतरायाला कळालं रामरायाचा भाव. रामरायाला हनुमंतराय म्हणतात, देहदृष्ट्या तो दासोहम, जीवदृष्ट्या तो दंशका, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निचिला मती. प्रभू, तुम्ही जर मला आत्म समजत असाल तर आत्मदृष्ट्या त्वमेवाहम, तुम्ही आणि मी एक आहात प्रभू. आत्मदृष्टीने तुमच्यात आणि माझ्यात अजिबात फरक नाही.
मी आत्मा असेल तर तुम्ही आत्मा आहात. जीवदृष्टीने विचार करणार तुम्ही मला जीव समजत असाल तर मी तुमचा अंश आहे, ममे अंशे. आणि तुम्ही जर मला देह समजत असाल, देहदृष्ट्या तो दासोहम, मी तुमचा अनन्य दास आहे आणि अनन्यपणे तुमची सेवा करणं माझं काम आहे. कारण भक्त हा परमात्मा तत्वाचा दास असतो आणि त्याच्या चरणाची सेवा करणं हेच त्याच्या जन्माचं खरं हित असतं, हेत असतं, हेतू असतो. तो साध्य व्हावा, गोडचरणाची सेवा मिळावी, अखंड भक्ती करता यावी, त्याकरता अद्वैतामध्ये तुकोबाराय म्हणतात माझं समाधान नाही. अभंगाचं पहिलं अद्वैत नाही माझे समाधान, अद्वैत नाही माझे समाधान, अद्वैत नाही माझे समाधान, अद्वैत नाही